आता एक स्टेशन आलं ते सांगतो मी कोणतं आहे. पण हे बघा इलेक्ट्रिकचं काम इथं प्रॉपर झालेलं दिसतंय. ॲज वेल ॲज सिग्नल टू आर्थिंग आणि इंटरलॉकिंगचं सुद्धा. आयलँडवरून जे निघतो आपण त्याच्यानंतर पहिलं स्टेशन हे येतं म्हणजे तिकडून येतं नारायणडोहा. आलोय आपण नारायणडोहा स्टेशनवरती. इथं थोडा वेळ थांबेल ट्रेन. आता मी तुम्हाला पुढे सांगेल कुठल्या स्टेशनपर्यंत काम झालेलं आहे. नारायणडोहा आणि न्यू लोणी या दोन्हीच्या स्टेशनमध्ये जे काम दिसते आपल्याला ते दोन्ही आता इलेक्ट्रिक काम पूर्ण झालेलं आहे. बीडपासून ते अहिल्यानगरपर्यंत सगळे 15 स्टॉप आहेत. 16 नाही आहेत, 15 स्टॉप आहेत. हे कुत्रे पण आले. यायचं का तुम्हाला? दोघं जण आले. लेके जाणे काही का किती घाबरलंय. ए कधी येईन नाही ते ट्रेन मध्ये खरंच. कारण बीडला ऑलरेडी भरपूर येते. आता परत कसं न्यायचं. तिन्ही काम झालेलं लॉकिंग सिग्नल आणि आर्थिंग सगळी काम झालेली दिसते. हा जो मधला गॅप आहे सोलापूरवाडी ते न्यू धानोरा बघू शकता. इकडे पण दिसतं आपल्याला काम झालेलं. आर्थिंगचं तर हा बघा आर्थिंगचा पॉईंट दिसतो आपल्याला. सोलापूरवाडीपर्यंतच पाऊस पडलेला दिसतोय आपल्याला. नंतर मधला गॅप दिसतोय बघा. तिथून नंतर हा पाऊस नाही पडलेला. सोलापूरवाडीपासून ते न्यू धानोरा म्हणजे धानोरा बघितलं तरी ते सिग्नल नाही दिसत आपल्याला किंवा इथं काय माहीत नाही. इथं बघा हे ह्याचं काम चालू आहे स्टेशनचं. अजून आपण जे बघितलंय सोलापूरवाडी ते धानोरा इथपर्यंत जो टप्पा होता तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे. न्यू धानोरा आणि कडा ह्यामधला जो टप्पा आहे तो बघू आपण की काय म्हणजे काय काम झाले ते. इलेक्ट्रिकचं काम आणि हे बघा आर्थिंगचं काम आपल्याला झालेलं दिसतंय. इथं पण सध्या सिग्नल नाही दिसत पण इथं गरज नसेल मला वाटतं. आता पुढचं स्टेशन जे आहे आता येईन ते नारायणडोहा आहे. आणि पहिलं आयलँडवरून जे निघतो आपण त्याच्यानंतर पहिलं स्टेशन हे येतं म्हणजे तिकडून येतं नारायणडोहा. तर तिथं काम तिथपर्यंत काम दिसतं आपल्याला झालेलं. हे बघा पुढे दिसतंय आपल्याला सिग्नल लागलेलं. ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो. थोडंसं इकडच्या साईडने पण दाखवतो अँगल. तिकडे पण एकदम जोराने काम चालू आहे. तिकडे पण प्लॅटफॉर्म पडतील का. हां प्लॅटफॉर्म तिकडे एक ट्रॅक ऑलरेडी झालेला आहे. आणि हे बघा ते सिग्नल दिसते की तुम्हाला. एक तिकडे पण प्लॅटफॉर्म होते. सध्या तरी इथं आपल्याला ते दिसते 3 ट्रॅक दिसते. 2 प्लॅटफॉर्म 3 ट्रॅक. बघा आलोय आपण नारायणडोहा स्टेशनवरती. इथं थोडा वेळ थांबेल ट्रेन. हे बघा हे ब्रिजचं काम होईल आता लवकरच. त्याच्यामुळे सगळं लगेज वगैरे येऊन थांबलं इथं. आहे पुढे पण पॅसेंजर दिसत आपल्याला आलेले. आता मी तुम्हाला पुढे सांगेल कुठल्या स्टेशनपर्यंत काम काय झालेलं आहे म्हणजे सिग्नलचं इंटरलॉकिंग आणि परत आपलं आर्थिंग वगैरे. आणि इलेक्ट्रिकचं तर ऑलमोस्ट झालं तर आहे. इथे दिसतंय नारायणडोहा. पॅसेंजर बघू शकता तुम्ही आहेत बऱ्यापैकी 2-4 दिसत. आणि सिग्नलचं दिसेल ना आता काम दिसते. सॉरी लागलेलं दिसते बघा पुढं. तर नारायणडोहापर्यंत झालेलं दिसते आपल्याला काम. आता पुढच्या स्टेशनला तुम्हाला सांगतो ते काम झालंय का. नारायणडोहा आणि न्यू लोणी या दोन्हीच्या स्टेशनमध्ये जे काम दिसते आपल्याला ते दोन्ही आता इलेक्ट्रिक काम पूर्ण झालेलं दिसतंय. आणि आर्थिक सुद्धा दिसतं झालेलं. आणि सगळं काम झालेलं दिसतंय नारायणडोहा आणि न्यू लोणीपर्यंत. आता त्यांना परत न्यू लोणी पुढचं स्टेशन आहे तिथं आपण खूप काम किती झालेलं आहे. आणि हवा एवढी सुटली ना स्पीड आणते. मग बघू आता आवाज येतं का नाही. न्यू लोणी कसं आता न्यू लोणीला पोहोचतो थोड्या वेळामध्ये. हे बघा इकडे पाऊस सुरू झाला. झिम दिसतंय आपल्याला. हे बघा
झालंय म्हणजे पावसाच्याला सुरुवात आगमन झालेलीच आहे आता, कारण की खूप गरज होती, खूप ऊन होत. आजपासूनच कालपासूनच सॉरी पाऊस पडायला सुरुवात झाली ना, वातावरण लगेच चेंज झालं एकदमच. बीड पासून ते अहिल्यानगर पर्यंत सगळे 15 स्टॉप आहेत, 16 नाही आहेत, 15 स्टॉप आहेत. आता हे जे न्यू लोणी आहे म्हणजे नारायण लोहापासून ते न्यू लोणीपर्यंत ऑलमोस्ट सगळे काम झालेलं दिसते ते. म्हणजे पहिला जो टप्पा आहे तो कम्प्लीट झालेला आहे, जे की इलेक्ट्रिसिटी, सिग्नल आणि इंटरलॉकिंग हे म्हणजे सगळं जॉईंट वगैरे सगळं काम झालेलं दिसतं. इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही पहिल्या टप्प्यापर्यंत. आता बघू आपण नेक्स्ट टप्पा न्यू लोणी नारायण सोलापूरवाडी इथपर्यंत मध्ये काय काम झाले की नाही ते तुम्हाला अपडेट देतो. न्यू लोणी सोलापूर हा मधला गॅप आहे, मधला गॅप. तर इथं पण बघू शकतो मी, इथं पण दिसतं आपल्याला आरती बघा, ते खाली जॉईंटलेले आरती आणि सिग्नल आणि इलेक्ट्रिसिटी सगळ्यांचं काम झालेलं दिसतंय. त्या साईडने थोडं दाखवतो. काम झालेलं दिसतंय म्हणजे चला सोलापूरवाडीपर्यंत सुद्धा जो काम झालेलं दिसतंय, म्हणजे मधलं गॅप जो आहे ते काम झालेलं दिसतंय. आता आपल्याला लवकरच समोरच हे दिसेल आपल्याला सिग्नल आणि आरती बघा, हे बघा सिग्नल येतो. आता त्या साईडला खांब बसवले इलेक्ट्रिसिटीचे. आता नेक्स्ट स्टेशन ही आहे सोलापूरवाडी, न्यू लोणी ते सोलापूरवाडी. म्हणजे हा पण एक टप्पा कंप्लीट झाला आहे. तर इथं पण सगळं काम झालेलं आहे सोलापूरवाडीपर्यंत आपल्याला दिसतं झालेलं. हे बघा पुढं पण एक सिग्नल लागलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. नाही दिसतं जवळ. आता सोलापूरवाडी आलेली आहे. हे सोलापूरवाडीपर्यंत सुद्धा झालेलं आहे आपलं सगळं काम. जे इलेक्ट्रिसिटी यायला लागतं, इलेक्ट्रिक ट्रेन यायला जेवढी जे गोष्टी लागतात ना, ते तरी आत्ता सोलापूरवाडीपर्यंत काम झालेलं दिसतंय. आजूबाजूला गॅप बघतोय आपण आणि आता काहीच सेकंदावर येईल आपली सोलापूरवाडी. इथं पण बोर्ड लिहिलेलं आहे, ते सिग्नल बोर्ड लागलेलं दिसतंय. हे बघा हे बॉक्स ना, हेच सिग्नलचं आहे वाटतं बॉक्स. हे बघा सिग्नल आणि स्टेशनला सुद्धा सिग्नल लागेल दिसतं आपल्याला. हे सगळे बॉक्स जे दिसत ना ते आपल्याला सिग्नलचे दिसते. सिग्नल आणि इंटरलॉकिंगचे म्हणजे ते कनेक्टिव्हिटी एक दुसऱ्याला जोडलेले आणि आर्थिक हे सगळे बॉक्स दिसतात. सगळे वायर जे आहेत ना ह्याच्यामध्ये जे ते बॉक्स जिथं जिथं आपल्याला दिसते ना बसवलेले पूर्णपणे कलर वगैरे दिलेला सगळे पॅकिंग, तर ते समजून जायचं एक की इथपर्यंत सगळे काम झालेले दिसते ते आहेत. म्हणजे हे बघा छोटीशी लागलेली लाईट, इथे पण बॉक्स आहेत. दुसऱ्या ट्रॅकवर जाते ट्रेन, स्पीड पण कमी घेतलेली आहे. बघू शकता असं प्रॉपर काम झालेलं आहे सोलापूरवाडीपर्यंत. म्हणजे अहिल्यानगर स्टेशनपासून ते सोलापूरवाडीपर्यंत पूर्ण काम झालेलं दिसतंय. आणि काही जर नॉर्मल राहिलं असेल तर ते माहीत नाही, पण हे बघा पूर्ण काम झालेलं दिसतंय आपल्याला. आता आपला नेक्स्ट टप्पा असेल सोलापूरवाडीपासून. हे बघा इथे दिसतंय आता सगळ्याला. आता तुम्हाला पुढे दाखवतो थोडंसं. आलेलंच आहे आपण आता सोलापूरवाडी पर्यंत झालेला टप्पा दिसतोय कंप्लीट झालेला. आता सोलापूरवाडी न्यू धानोरा
तो आपण आता टप्पा बघू तिथं काय काम झालेलं आहे का नाही. चला, एक कन्फर्म झालेलं आहे आपल्याला की अहिल्यानगर पासून ते सोलापूर वाड्यापर्यंत पूर्ण काम झालेलं आहे. इलेक्ट्रिसिटीचं म्हणजे सॉरी इलेक्ट्रिक ट्रेन येण्यासाठी पूर्ण काम झालेलं दिसते. आणि आता सोलापूर वाडीपासून ते न्यू धानोरा हा टप्पा बघू आपण तिथे काही काम झालेलं आहे का नाही. तर बघा हे कुत्रे पण आले, यायचं का तुम्हाला? हे बघा दोघं जण आले, घाबर लागले, ते ओरडत होते तुरंत ट्रेन आल्यानंतर, कारण की यांच्यासाठी पण नवीन गोष्ट आहे. लेके जाणे का इनका जा बोलतो ते किती एक्साइटेड दिसत, खुश दिसत कुत्रे, एकदम घाबरले थोडेसे आवाजात, कारण आवाजच तेवढा डेंजर होते. किती घाबरले, कधी येईन नाही ते ट्रेन मध्ये खरंच, कारण बीडला ऑलरेडी भरपूर येते, आता परत कशाला न्यायचं. हे बघा घाबरले कसे पळायला लागले आवाजाने, एकदम धूम ठोकली त्यांनी. चला आता इथून निघते ट्रेन. आता आपण बघतोय सोलापूर वाडी न्यू धानोरा. हे बघा दिसते का तुम्हाला, आर्थिंगचं काम झालेलं दिसतंय बघा, असे पॉइंट लावलेले आहेत. हा जो मधला गॅप आहे सोलापूर वाडी ते न्यू धानोरा, बघू शकता इकडे पण दिसतं आपल्याला काम झालेलं. आर्थिंगचा तर हा बघा, आर्थिंगचा पॉईंट दिसतो आपल्याला, आणि लाईट इलेक्ट्रिसिटीचा पण दिसतोय. खांब वगैरे लावलेले, तारा वगैरे सगळं जॉईंट केलेला, आणि सिग्नलचं पण दिसते पुढं एकदम. तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो स्टेशनच्या जवळ जवळ आल्यावर, तेव्हा मध्ये पण आहे सिग्नल लावलेले. तिन्ही काम झालेले, लॉकिंग, सिग्नल आणि आर्थिंग सगळे काम झालेले दिसते. आर्थिंग पॉईंट वगैरे आणि जमिनीमध्ये असते ना आर्थिंग, हे बघा. पूर्ण काम झालं. एक मस्त वाटतं भयानक एकदम क्रॉस मध्ये. आणि तुम्हाला फूड सुद्धा दाखवतो मी, तो एवढा मोठा फ्रीज आहे ना, त्यामुळे त्यातून खाली जर बघितलं ना, एकदम असं एकदम छोटी छोटी लोक दिसतात, एकदम असे एवढी छोटी छोटी. कसला फार पॉइंट दिसतोय. सोलापूर वाडीपर्यंतच पाऊस पडलेला दिसतोय आपल्याला. नंतर मधला गॅप दिसतोय बघा, तिथून नंतर हा पाऊस नाही पडलेला दिसत, पण आता थोडीशी नॉर्मल जिम चालू झालेली, म्हणजे आता सगळीकडेच हळूहळू पाऊस पडेल. सोलापूर वाडीपासून ते न्यू धानोरा म्हणजे धानोरा बघितलं तरी ते सिग्नल नाही दिसत आपल्याला, किंवा इथं काय माहीत नाही. इथं बघा हे ह्याचं काम चालू आहे, स्टेशनचं अजून झालं नाही. इथं सिग्नलचं काम नाही दिसत, पण हां इलेक्ट्रिक पोल जे आहे, इलेक्ट्रिक पोल, तार आणि सिग्नल ह्याचं काम दिसतं आहे. इंटरलॉकिंगचं इथपर्यंत काम दिसतंय आपल्याला. सिग्नल इथं नाही दिसत, पण इथं नसेल गरज मला वाटतं, त्यामुळे नसेल लावलं. पण इथं पण दिसते अशी अपडेट झालेली, पूर्ण प्रॉपर काम झालेलं दिसतं इथं पण. म्हणजे आता आपण जे बघितलंय सोलापूर वाडी ते धानोरा इथपर्यंत जो टप्पा होता तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे, म्हणजे इथपर्यंत अपडेट आहे, काम प्रॉपर झालेलं दिसतंय. आता न्यू धानोरा आणि कडा ह्यामधला जो टप्पा आहे तो बघू आपण, की काय म्हणजे काय काय काम झाले ते. तर तिथं पण बघू शकतो इलेक्ट्रिकचं काम आणि आर्थिंगचं काम आपल्याला झालेलं दिसतंय. इथं पण सध्या सिग्नल नाही दिसत, पण इथं गरज नसेल मला वाटतं अंदाज या कड्याला. म्हणजे ह्या टप्प्यात पण आपण बघू शकतो की इंटरलॉकिंग, आर्थिंग आणि इलेक्ट्रिकचं काम झालेलं दिसतंय आपल्याला. म्हणजे हा पण टप्पा पूर्णपणे कंप्लीट झालेला दिसतोय.